नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्व? पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ थोडासा खास आहे. बेसिकली खूप डिफरंट काहीतरी तुम्हाला बघायला भेटणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. सो ओव्हरऑल एक कॉन्टेक्स्ट मी तुम्हाला देतो की काय आहे, कसं आहे ते. सो आतापर्यंत जे ब्लॉग होते, जे व्हिडिओज होते, तुम्ही माझ्या थ्रू बघत होते किंवा मी ते शूट करत होतो, मी करत होतो आणि तुम्ही तुमच्यापर्यंत ते पोहोचत होते, इन्फॉर्मेशन तुम्ही पाहत होते. आज बेसिकली असं झालंय की मी ऑफिसमध्ये होतो आणि प्रॉपरली शूट वगैरे करायला मला जमत नाही. तुम्हाला माहिती आहे ऑफिसमध्ये असेल किंवा वर्किंग आवर्समध्ये प्रॉपरली असं शूट करायला भेटत नाही, कुठे बाहेर जाता येत नाही किंवा असं काही करता येत नाही. डिफरंट ऍक्टिव्हिटी किंवा ते शूट करू शकतो किंवा काय. तर मी ट्राय करतोय खूप डिफरंट असं काहीतरी करायचं. डेली लाईफमध्ये जे काय गोष्टी असतात ते करायचं आणि शूट करायचं. आणि झालं असं की आज मी ऑफिसला होतो आणि मला शूट करायला जमणार. मी ऑफिसवरून आल्यावर बेसिकली शूट करतो. सो झालंय असं की आतापर्यंत मी फक्त माझे व्हिडिओ पाहिले, मी शूट करत होतो. बट आतापासून आपल्याकडे तुम्हाला एक नवीन युट्यूबर भेटणार आहे, असं तुम्ही बोलू शकतो. सो झालंय असं की आपला हा छोटा युट्यूबर हे आजचं सरप्राईज आहे. हा छोटा नवीन युट्यूबर तयार होतोय सो बेसिकली जे मी व्हिडिओ वगैरे शूट करतो ते बघून नवीन आता युट्यूबर तयार होतोय. जो त्याचे व्लॉग वगैरे बनवण्यात त्यांनी सुरुवात केलेली आहे. आणि हा छोटासा क्यूट आपला विदू, त्यांनी पण आता व्लॉगिंग सुरू केलेली आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तेच बघायला भेटणार आहे. विदूने फर्स्ट टाइम आणि फर्स्ट त्याचा ब्लॉग शूट केलेला आहे. आणि फर्स्ट टाइम त्यांनी व्हिडिओ वगैरे शूट केलेला आहे, सर्व इन्फॉर्मेशन वगैरे केलेली आहे. आणि त्यांनी त्याचा पर्सनल ब्लॉग चालू केलेला आहे. हा त्याचा पहिला ब्लॉग आहे जे आज आपण कव्हर करणार आहे. थोडंसं अँगल वगैरे चुकलेलं असेल ते तुम्ही समजून घेऊ शकता. तुम्ही समजून घेतलं पाहिजे बेसिकली. आणि आपण आज त्याचा जो ब्लॉग आहे तो कव्हर करणार आहोत, तुम्हाला बघायला भेटणार आहे. सो विदूने जे ब्लॉग शूट केलेला आहे ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. विदू, तू काय ब्लॉग शूट केले आज? खाली बस ना. हा, माहिती नाही. नाही माहिती? तू शूट केला, तुलाच ना माहिती? म्हणजे काय विचारतो? सो त्यांनी फर्स्ट टाइम त्याचा पहिला ब्लॉग आहे जो आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. आता आपण जाऊयात आणि बघत आणि जे व्हिडिओ शूट केले आहे ते तुम्हाला मी दाखवतो. आणि तुम्हाला आजचा हा त्याचा ब्लॉग कसा वाटेल हे नक्कीच सांगा. चला. मम्मा, तू कसे बनवते हे? मी ना लेअरवाली अळूवडी बनवते. काकाला येतच नाही ना, मग आता मी काकाला सरप्राईज देणार आहे ही व्हिडिओ बनवून. ओके, हा, बनवायची का मग? बनवायची. हे अळूवडे आहे, म्हणजे पानं आहेत, स्वच्छ धुवून घेतली, हे कट केलं, प्लेन केलं लाटून. ठीक आहे, हे सगळं रेडी आहे. पानं अगदी सुकून गेली आहेत कारण खूप दिवस झाले येऊन पडली आहे. गावावरून आणली होती ना, झाला आता आठवडा, परवाच खाल्ली, थोडीशी ठेवलेली. त्यासाठी इंग्रेडियंट्स बघून घ्या. बेसन ऑलरेडी घेतलेलं आहे मी. ह्या मिक्सरच्या जारमध्ये अद्रक, लसूण, मिरची, त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये जिरं, ओवा, त्याच्यानंतर आंबटपणा येण्यासाठी चिंच घेतली आणि थोडंसं गूळ गोडव्यासाठी घेतलं आहे. हा आपला मसाला बेसिक, लाल तिखट, मीठ पण टाकलं आहे, सगळं रेडी ठेवलेलं आहे. ठीक आहे, आणि हे थोडंसं पाणी. आता आपण स्टार्ट करूया. पॉज करता. आता हे आपण बेसनमध्ये आपलं सगळं मिक्स केलेलं आहे. लाल मसाला, हळद, मीठ, जिरे पावडर, जी ऑलरेडी मिक्सरच्या भांड्यामध्ये होती ना, ओवा, तीळ पण टाकलेले मी थोडे. आणि ही थोडी पानं खवखवतात, त्याच्यामुळे लिंबूचं थोडंसं रस आणि चिंच, ठीक आहे, ते पण टाकलेलं आहे. आता हे सगळं थोडंसं पातळच ठेवलं आहे, जास्त पातळ पण नाही, जास्त जाड पण नाही. ठीक आहे, आता हे व्यवस्थित आपल्या लेयर्सला इथे सगळीकडे बेसनचं सगळं मिक्स करून लावायचं. ठीक आहे, समजतंय ना विदू? तू बनवशील ना मोठं झालं? हा, तुला येतं आता, नेक्स्ट टाइम तूच बनव, आम्ही व्हिडिओ काढू.
चालेल का? हा. माझा आवाज येतो तुला? काय? माझा आवाज येतो तुला? हा येतो ना. तुला आवडतं व्हिडिओ शूट करायला? आवडतो. मला आवडतं. मग कशाला काढतोस? आता असं आता काकाचे व्हिडिओ काढला होते. आता एक अळूचं पान मी झालेलं आहे उलट्या बाजूला ठेवलेलं. हे सरळ पान आहे ना, आपल्याला उलट्या बाजूला त्याला असं ठेवलेलं आणि त्याचं हे हार्ट शेप इकडे आलेलं. आता मी ह्याचा एक हार्ट शेप दुसऱ्या पानाचा त्याच्यावरतीच लावणार, बट अपोजिट डायरेक्शनला असा करून लावणार. ठीक आहे? एक असा एक असं. हे चिंचेचं बघा बारीक नाही झालं ना, साईडला करू. मी बसलोय हा. ओके, थोडंसंच राहिलं हा तू, पाय दुखत असतील ना तुझे. हे एक झालं, 2 पानं रेडी झाले, एकावर एक ठेवून झालेले आहे. एक हार्ट शेप त्या साईडला, एक हार्ट शेप ह्या साईडला. आता थर्ड पान छोटे छोटे घेते आधी, मग मोठेवाले सगळ्यात शेवटी. आता हा सरळ आहे आणि हा उलटा आहे ना. आता मी काय करणार, एक इथे होता हार्ट, आता मी परत त्या साईडला हार्ट करणार. ओके, परत ह्याला पण लावून द्यायचं. ह्याच्यामध्ये अद्रक, लसूण, मिरची ते पण टाकलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या हिशोबाने तिखट वगैरे ॲडजस्ट करू शकता. चलो, हे पण डन आहे. आता चौथं पान एक घेते, जे छोटे छोटे आहेत ते बनवून दाखवते आधी. हे सरळ, हे उलट. आता मी हार्ट शेप असा ठेवलेला, आता मला हार्ट शेप ह्या साईडला ठेवायचा. मम्मा रेड डॉट दिसते. काय दिसते? रेड डॉट कशावर? मोबाईल मध्ये इकडे आहे ना ते 40, 41. आता मी काय करणार आहे बघा, मी फोल्डिंग स्टार्ट करणार आहे. पूर्ण खालच्या ह्याच्यापासून एक फोल्ड मारायचं, असं ह्याला पण थोडं थोडं लावायचं. जास्त जास्त नको लावू, थोडं थोडं लावू. परत एक फोल्ड, परत याला पण थोडंसं लावायचं. परत हा एक फोल्ड. ओके, हा पण इकडून एक फोल्ड करून घेऊ. ह्याला पण थोडं लावू आणि हा एक असा एक मोठा फोल्ड करू, ह्याला पण लावून देऊ. आणि ह्याची तोंड अशी व्यवस्थित बंद केली की मग आपलं बेसन बाहेर येणार नाही, आतल्या आत चांगलं शिजेल. कळलं का? ठीक आहे. आता काय करणार, हे थोडंसं टर्न करून इथे लावून द्यायचं. बसलं तर बसलं, ह्याच्याने थोडंसं बसून जाईल ते बेसन लावलं. याला पण एक फोल्ड मारतो. ही झाली छोट्या पानांची अळूवडी. ठीक आहे. याला मी कुठे ठेवणार विदू? ह्याच्यामध्ये ना, ह्याच्यामध्ये जाळीला तेल लावायचं, चिपकून बसेल. तेल लावलं आहे ऑलरेडी आणि हे असं असं व्यवस्थित वाफवण्यासाठी जाळीवर रेडी करून ठेवायचं. समजलं? थँक्यू. वेलकम. तर मोठ्या पानांचं मी नंतर करेन. ओके, दाखवण्यासाठी मी छोट्या पानांचं केलं. बंद करू. ठीक आहे, आपलं सेकंड पण पोर्शन इज रेडी अळूच्या वड्यांचं. ह्याला आता वाफवायला मी ठेवणार आहे. ही थोडीशी मोठ्या पानांची होती. ठीक आहे.
नंतर मग वाफवायची, हाफ एन आवर तरी वाफवू एकदा. हाफ एन आवर नाही चालू केलंस? गेलं पण सो मित्रांनो, तुम्ही बघितलंच विदूने जे व्हिडिओज वगैरे शूट केले, ब्लॉग शूट केलेला आहे. मध्ये मी मुद्दामून काही बोललो नाही. त्यांनी जे शूट केलं ते ओरिजिनल ठेवलेलं आहे, जसं आहे तसं. जास्त काही बोललेलं नाहीये. आणि त्यांनी जे शूट केलं ते तुम्ही आता पाहिलेलंच आहे. सो त्याचा विदूचा हा पहिला ब्लॉग आणि पहिला शूट तुम्हाला कसा वाटला? अँगल चुकलेले इकडे तिकडे, मम्मीचं तरी मानच गायब केली, कधी कोणाचं काय गायब केलं, बट ठीक आहे. त्यांनी सुरुवात केली आणि खरंच ही खूप चांगली गोष्ट आहे खरं तर. आणि तुम्हाला हा विदूचा पहिला ब्लॉग कसा वाटला ते नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि नवीन परत एकदा मार्केटमध्ये किंवा युट्यूबच्या जर्नीमध्ये आज एक नवीन प्लेअर उतरणार आहे, आपला छोटा विदू. तर त्याच्यात जर इन फ्युचरमध्ये जर त्यांनी कधी चालू केलं आणि जर त्याचा ब्लॉग वगैरे आला तर नक्कीच त्याच्या चॅनललाही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत आपला हा जो चॅनल आहे त्याला नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन असे चांगले व्हिडिओचे अपडेट्स भेटत राहतील. आणि असा तुमचा सपोर्ट राहू द्या. आजच्यासाठी एवढंच. थँक्यू सो मच आणि बाय बाय.